युवकांनो उठा, स्वावलंबी व्हा, श्रीमंत व्हा. हजारो युवकांना तंत्र शिक्षण देऊन त्यांचे हात बळकट करणाऱ्या, स्वावलंबी होण्याच्या आत्मविश्वासाची मशाल प्रज्वलित करणाऱ्या आणि श्रीमंत होण्याचं स्वप्न युवकांच्या मनात पेरून ते साकार करणाऱ्या जे.के. जाधव या अलौकिक व्यक्तिमत्वाचा झी 24 तासने घेतलेला हा वेध. ग्रामीण भारताच्या आणि देशाच्या विकासासाठी शिक्षण हे अतिशय गरजेचं आहे. पण फक्त शिक्षणच पुरेसं नाही, तर जनतेमध्ये आत्मविश्वास आला पाहिजे, तरच खरी प्रगती शक्य आहे. हे जे.के. जाधव यांनी ओळखलं आणि फक्त शिक्षण विस्तारापाशीच न थांबता जे.के. जाधव यांनी समाजाच्या इतर गरजांकडेही लक्ष दिलं. लोकसेवेचा वडिलोपार्जित वारसा मिळालेल्या जे.के. जाधव यांनी समाजसेवेचं हे व्रत अखंडपणे चालू ठेवलंय. त्यांच्या या पैलूचा घेतलेला हा छोटासा आढावा. युवकांची शक्ती हीच देशाची शक्ती हे ओळखून प्रारंभिक शिक्षणापासून तंत्र शिक्षणापर्यंत संस्था विस्तार केलेल्या जे.के. जाधव यांच्या कर्तृत्व पटलाचा विस्तार सर्वसामान्य माणसाला थक्क करणारा आहे, कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा आहे, तर शासकीय यंत्रणेतल्या अधिकाऱ्यांसमोर आदर्श निर्माण करणारा आहे. जे.के. जाधव यांनी केलेल्या अनेक कार्यांमधलं एक महत्वाचं कार्य म्हणजे महाराष्ट्रात ठिकठिकाणी औद्योगिक वसाहती उभारून तरुण उद्योजकांना अत्यंत अल्प किमतीत त्यांनी जागा उपलब्ध करून दिल्या. उद्योग करण्यासाठी वीज, रस्ते, पाणी अशा प्राथमिक पायाभूत सोयी असलेल्या औद्योगिक वसाहतीमुळे हजारो युवकांची जागेची अडचण सुटली. यातलाच एक भाग म्हणजे शिऊर वैजापूर रस्त्यावरची औद्योगिक क्षेत्राची पुनरुभारणी. या जागेचा विकासासाठी कसा उपयोग करून घेता येईल याविषयी जे.के. जाधव यांचे ठोस प्रयत्न चाललेत. आणि दुसरी प्रमुख गोष्ट म्हणजे भांडवलाचा किंवा पैशाचा पुरवठा. अनेक बँकांच्या वरिष्ठांची चर्चा करून हा प्रश्न सोडवत असतानाच जे.के. जाधव यांनी लोकविकास बँकेची स्थापना केली. सुमारे 25,000 युवकांना अल्प व्याज दरात कर्ज पुरवठा करणारी ही बँक म्हणजे तरुणांसाठी कामधेनूच. मी उद्योग सहसंचालक आणि नंतर ॲडिशनल डायरेक्टर म्हणजे अतिरिक्त संचालक असताना माझं असं लक्षात आलं की उद्योजकांना कर्ज देणाऱ्या ज्या बँका आहेत त्या बँकाकडून उद्योजकांना फार त्रास होतो. विशेषतः नवीन उद्योजक जो पहिल्या पिढीचा उद्योजक आहे त्याला बँका सहजासहजी कर्ज देत नाही. त्याची उद्योग करण्याची, व्यवसाय करण्याची दुर्दैवी इच्छा असते, त्याच्याकडे कौशल्य आहे, तो क्वालिफाईड आहे, परंतु बँका त्याला, केवळ तो नवीन आहे, त्याला अनुभव नाही, म्हणून बँका त्याला कर्ज देत नाही. मग मी असा विचार केला की आपण स्वतःची बँक का सुरू करू नये, की ज्या बँकेमधून नवीन होतकरू, जिज्ञासू, ज्याच्याकडे कौशल्य आहे अशा उद्योजकांना कर्ज देता येईल. मी 1995 बँक सुरू करायचं ठरवलं आणि 1996 आम्हाला बँकेची परवानगी मिळाली. सुरुवातीला एक शाखा होती. आम्ही बँकेचं नाव लोकविकास ठेवलं, तर सर्वसामान्य माणसाचा विकास व्हावा या हेतूने या बँकेची स्थापना केली. आज या बँकेच्या औरंगाबाद शहरामध्ये 4 शाखा आहेत. आतापर्यंत आम्ही 25,000 नवीन उद्योजकांना, व्यावसायिकांना कर्ज दिलं आहे. बँकेचा नफा किती आहे, बँकेला नफा किती मिळाला हे महत्त्वाचं नाही आहे. बँक ही नफा मिळवणारी संस्था नाही आहे, पण बँकेमुळे किती लोकांना रोजगार मिळण्यासाठी किंवा त्यांचं कुटुंब स्वावलंबी होण्यासाठी मदत झाली हा आमचा फायदा आहे. बँकेचा नफा आम्ही या दृष्टिकोनातून मोजतो. हे मापक आमच्याकडे आहे आणि मला फार आनंद आहे. आमचे सगळे संचालक फार आमचे चांगले संचालक आहेत. सुरुवातीपासून एकनाथ जाधव माझा भाऊ आहे किंवा रावसाहेब शेळके आहेत, अशी मंडळी ज्यांनी, कसबेकर आहेत, अर्जुन गायके आहेत, देवदत्त देशपांडे, या सर्व मंडळींनी सुरुवातीपासून खूप परिश्रम घेतले. मी मार्गदर्शन करायचो, परंतु ग्राउंडवर जे काही काम असतं ते ग्राउंडवर सगळ्या मंडळींनी खूप काम केलं. आमच्या बँकेला अनेक पारितोषिक मिळालं आहे. महाराष्ट्र स्टेट बँकर्स असोसिएशनने आम्हाला पारितोषिक दिलं आहे, महाराष्ट्र अर्बन बँक्स असोसिएशनने पारितोषिकं दिली आहेत. जिथं जिथं संधी असेल, जिथं जिथं ते काम करणं शक्य असेल ते काम मी करण्याचा प्रयत्न केला आणि या दृष्टिकोनातून ही बँक स्थापन केली.
एकीकडे उद्योजक घडवायचं काम करत असताना दुसरीकडे जे.के. जाधवांचं लक्ष होतं कष्टकरी शेतकऱ्यांवर. अल्पभूधारक गरीब शेतकऱ्यांसाठी काय करता येईल या विचारांनी अस्वस्थ झालेल्या जाधवांनी कपाशीची जिनिंग मिल सुरू केली. लहानपणी मला आठवतं की आमच्या गावातले शेतकरी कापूस विकण्यासाठी 40 किलोमीटर नांदगावला जायचे किंवा 20 ते 22 किलोमीटर लासूर स्टेशनला जायचे आणि 8-8 दिवस त्यांच्या बैलगाड्या रांगेत असायच्या. मला एवढं अस्वस्थ वाटायचं की अरे एवढी रांग आहे, मग आपण स्वतःसाठी काय करू नये. मग आम्ही 1995मध्ये गावामध्ये जिनिंग फॅक्टरी सुरू केली. आमची जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी महाराष्ट्रामध्ये एकमेव सहकारी संस्था आहे की जिथं शेतकऱ्यांना आम्ही 20% डिव्हिडंड दिला आहे, 20% फायदा दिला आहे. आम्ही जिल्हा बँकेचं कर्ज घेतलं होतं, ते कर्ज आम्ही 3 वर्षाच्या आत परत केलं. आज आमच्या जिनिंगवर कुठलंही कर्ज नाही आहे आणि शासनाने आमचं हे काम बघून आम्हाला 27 लाख रुपये शेअर कॅपिटल म्हणून 2 वर्षापूर्वी मंजूर केलं. आता आमचं विस्ताराचं काम चालू आहे. आमची बँकसुद्धा आदर्श चालू आहे. माझ्यासोबत जे काम करणारे माझे सहकारी आहेत, माझा भाऊ आहे किंवा माझे मित्रमंडळ जे आहेत, आसाराम बोडके आहेत, रावसाहेब शेळके आहेत, देवदत्त देशमाने आहे, माझा मुलगा आहे, की आम्ही प्रत्येकजण स्वतःच्या व्यवसायामध्ये असल्यामुळे या सामाजिक संस्थांमधून काही लफडे करावेत, काही गडबड करावी अशा प्रकारचं कुणाचीही मनोवृत्ती नाही आहे. आमची टीम चित्रीकरणासाठी शिऊर, वैजापूर, औरंगाबाद या भागात जे.के. जाधव यांच्याबरोबर फिरत असताना इथल्या जनतेचा जे.के. जाधव यांच्यावर असलेला प्रचंड विश्वास आम्हाला अनुभवायला मिळाला आणि बघायला मिळालं या रयतेचं जे.के. जाधव यांच्यावरचं निरपेक्ष प्रेम. कृतार्थ जीवन जगणारे जे.के. सर यामुळेच समाधानी आहेत. आमचं काम चांगलं चालू आहे आणि मी फार समाधानी आहे. मला फार आनंद होतो की जेव्हा खेड्यातले मुलं कॉम्प्युटर शिकतायत की आपण उपेक्षित समाजासाठी काही करू शकतो, याचा जो आनंद आहे तो आनंद मला सतत मिळत असतो आणि त्या आनंदामुळे मला आणखी प्रेरणा मिळते नवीन काम करण्याची. त्याच्यामुळे मी थांबलो नाही. 1984मध्ये जेव्हापासून आम्ही संस्था सुरू केल्या तेव्हापासून आमचं सतत काम चालू आहे. ग्रामीण भागात काम असेल, मुंबईत चालू असेल, औरंगाबादात चालू असेल, सतत आमच्या संस्थांचा विस्तार चालू आहे. स्वामी विवेकानंदांनी म्हटलं आहे की एक्सपान्शन इज लाईफ अँड कॉन्ट्रॅक्शन इज डेथ. आणि दुसरी एक मला नैतिक जबाबदारी माझी अशी वाटते की ज्या समाजाने मला एवढं काही दिलं आहे की मी एका लहान सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलो, मी एवढा शिकलो, मोठा अधिकारी झालो, मुंबईत राहिलो, परदेशात गेलो, हे सगळं समाजापासून मी घेतलं सगळं आहे. म्हणून माझी आता नैतिक जबाबदारी अशी आहे की मला हे समाजाला परत केलं पाहिजे. जे.के. जाधव यांच्या अथक परिश्रमांमध्ये अत्यंत मोलाची साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी सरस्वतीताई यांच्या उल्लेखाशिवाय ही यशोगाथा अपूर्ण राहील. सरस्वतीताई जे.के. सरांच्या फक्त पाठीमागेच उभ्या आहेत असं नाही, तर जे.के. सरांच्या प्रत्येक कामात खांद्याला खांदा लावून मॅडम काम करतात. आपल्या समाजात 50% लोक हे दारिद्र्य रेषेखाली आहेत आणि ह्या उपेक्षित लोकांचे जीवनमान जर सुधारायचे असेल तर त्यांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. त्यासाठी माझे यजमान श्री जे.के. जाधव, माझे दीर एकनाथ जाधव, मुलगा विक्रांत जाधव आणि आम्ही सर्व जाधव कुटुंबियांनी त्यासाठी शैक्षणिक आणि समाजकार्यात ह्या लोकांच्या सुधारण्यासाठी प्रयत्न 25 वर्षापासून करत आहोत. माझ्या मुलांनी उच्च शिक्षण घेतले. माझ्या दोन्ही मुली क्रांती, कीर्ती डॉक्टर आहेत आणि आम्ही समाजासाठी जे कार्य केले त्यामुळेच परमेश्वर कृपेने माझ्या कुटुंबाचे चांगले झाले असे मी मानते. समाजसेवेचा वारसा कुटुंबातल्या फक्त जे.के. सरांकडेच न राहता जाधव कुटुंबातली पुढची पिढीही या कार्यात कार्यमग्न आहे. कोणत्याही स्वार्थाची अपेक्षा न करता सातत्यानं समाजकारणासाठी आपलं योगदान देणारं हे जाधव कुटुंब समाजाकरता खरोखरच आदर्श आहे. ग्रामविकास म्हणजे ग्रामीण परिसराचा आणि तिथल्या समाजाचा संपूर्ण विकास हे उमगलेल्या जे.के. जाधवांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले. लोकविकास सहकारी बँकेची 1997 साली स्थापना करताना या बँकेच्या उद्दिष्टांमध्ये ग्रामीण जनतेच्या विकासासाठी आर्थिक मदतीच्या धोरणांचा समावेश केला.
शिऊरची शंकरस्वामी औद्योगिक वसाहत स्थापन करताना मराठवाड्यातल्या वंचित युवकांच्या विकासासाठी ही वसाहत उपयुक्त ठरावी यासाठी प्रयत्न केला. कपाशीच्या उत्पादकांना किसान विकास जिनिंग प्रेसिंग संस्थेच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळवून दिला. किरकोळ अडचणीत वित्त पुरवठा करणाऱ्या लोकविकास नागरी सहकारी पतसंस्थेची निर्मिती करून अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला. संत साहित्याची परंपरा अखंडितपणे पुढे चालू राहावी याकरता श्री शंकर स्वामी वारकरी विद्यालयाची स्थापना केली. जे.के. जाधव सरांनी राजीव युवा विकास मंचाची स्थापना करून युवकांसाठी संगणक प्रशिक्षणाची सोय केली. एका अत्यंत दुर्गम खेड्यात जन्म घेतलेल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाढलेल्या जे.के. जाधव यांच्या जोशपूर्ण कार्यप्रगतीचा आढावा घेताना साहजिकच यामागच्या प्रेरणेचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. जे.के. जाधवांच्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेला शाश्वत मूल्य असलेल्या वैचारिक बैठकीचा मोठा आधार आहे असं आमच्या लक्षात आलं. जे.के. जाधव यांच्या कर्तृत्वामागचं प्रेरणास्थान शोधलं तर हा शोध संपतो संत तुकारामांच्या अभंगापाशी, ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीतेपाशी, स्वामी विवेकानंदांच्या अलौकिक शिकवणीपाशी. आपल्याला आश्चर्य वाटेल पण जे.के. जाधव यांचा आध्यात्मिक व्यासंगही प्रचंड आहे. ते स्वतः कीर्तन आणि प्रवचनही करतात. कारण हे सगळं ज्ञान आपल्या समाज बांधवांना समजावं यासाठी ते प्रवचनाच्या माध्यमाचा आधार घेतात. परिसरातली मंडळी या प्रवचनातून योग्य ते बोधामृत घेतात आणि जे.के. जाधवांच्या प्रयत्नांमध्ये स्वयंसेवी भावनेनं सहभागी होतात. लहानपणापासून मी शंकर स्वामीच्या मंदिरात जात होतो आणि भगवद्गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा आणि ज्ञानेश्वरांचा हरिपाठ यांचा माझ्या मनावर फार पगडा पडला. तर ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता ही माझ्यासोबत नेहमीच असायची आणि हे जे तत्त्वज्ञान आहे ज्ञानेश्वरीमधलं म्हणजे भगवद्गीतेमधलं, या भगवद्गीतेच्या तत्त्वज्ञानाचा माझ्या मनावर फार पगडा बसला. आजच्या दैनंदिन जीवनामध्ये खूप संकट येत असतात. विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये कमी मार्क्स मिळाले तर तो लगेच आत्महत्येला तयार होतो. शेतकऱ्याचं एका वर्षात पीक कमी आलं किंवा पाऊस आला नाही किंवा कर्ज वाढलं तरी तो लगेच आत्महत्येला तयार होतो. या सगळ्यांचं कारण असं आहे की त्यांना आध्यात्मिक जी पार्श्वभूमी पाहिजे, आध्यात्मिक बैठक पाहिजे, ती बैठक नाही आहे. कितीही संकट आली तरी माणसाने आपल्या ध्येयापासून विचलित व्हायला नको. हे जे मोठं अध्यात्म आहे हे भगवद्गीतेत सांगितलेलं आहे, हे ज्ञानेश्वरी सांगितलेलं आहे, तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. हे आध्यात्मिक ज्ञान आपल्या नवीन पिढीला नसल्यामुळे आपण आपल्या ध्येयापासून विचलित होतो. आजच्या पिढीला मला सांगणं आहे, विशेषतः युवकांना, संकटापासून जो दूर जातो तो संपतो. संकट येतात आणि संकट जातात. म्हणून त्या काळामध्ये निश्चल राहून आपण आपल्या ध्येयाप्रत जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि सतत दररोज एक एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या या महान संस्कृतीचा वाचन केलं पाहिजे, अभ्यास केलं पाहिजे, थोडं तरी वाचन केलं पाहिजे. तुम्ही काय ज्ञानेश्वरीमध्ये पूर्ण तज्ज्ञ झाला पाहिजे असं नाही आहे, पण तरी थोडं तरी भगवद्गीतेचं ज्ञान प्राप्त करून घेऊन आपलं जीवन उज्ज्वल आणि उन्नत करण्याचा प्रत्येक युवकाने प्रयत्न केला पाहिजे. जे.के. जाधव यांचा आणखी एक पैलू हेरला, साहित्याचा. शिक्षणाच्या सोयींपासून युवकांना श्रीमंत करण्याच्या या अव्याहत परिश्रमातून वेळ काढून त्यांनी केलेलं लिखाण पुस्तक रूपानं प्रकाशित झालंय. त्यांची सगळीच पुस्तकं लोकप्रिय झाली आणि त्यांच्या अनेक आवृत्त्याही निघाल्या. आता मी शेतकरी कुटुंबात जन्माला होतो, तर मला जेव्हा वेळ मिळायचा आमचे वडील कधी कधी सांगायचे, अरे बाबा हे ढोरं घेऊन जा. ढोरं म्हणजे गाई वळण्यासाठी घेऊन जा, गुरं राखण्यासाठी घेऊन जा. तर मी सोबत मग कादंबरीत ठेवायचो किंवा एखादं हरिपाठाचा पुस्तक, अभंगाचं पुस्तक. आणि अशा प्रकारे मला ते लहानपणापासून एक वाचनाची आवड निर्माण झाली. आणि एक माझं माइंड जे आहे असं तत्ववेत्ता, फिलॉसॉफिकल माइंड, की जरा अध्यात्माविषयी मला एक प्रकारची आवड निर्माण झाली. आणि असं या तत्वज्ञानाच्या गूढतेमुळे मला एक प्रकारची पुस्तकाविषयी आवड निर्माण झाली.
आणि मी उद्योग विभागात असल्यामुळे उद्योगाचं ज्ञान आपल्याकडं जे आहे किंवा सरकारी योजना सरकारी फायदेमध्ये जे आहेत त्या लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत. तर मग मी असं ठरवलं की आपण उद्योगाविषयक पुस्तक लिहायला पाहिजे. मग म्हणून मी 2 विषयावर पुस्तकं 2 माझे लिहिण्याचे मार्ग आहेत, विषय आहेत. एक तर उद्योगाविषयी युवकांना रोजगार मिळण्यासाठी मी माहितीविषयक पुस्तकं लिहिली आहेत. उद्योग मार्गदर्शक हे माझं पुस्तक अंदाजे 1985 दरम्यान प्रकाशित झालं. त्यानंतर सुशीत बेरोजगारासाठी अर्थसहाय्याच्या योजना पुस्तक प्रकाशित झालं. नंतर स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य, सगळ्या योजना फक्त अर्थसहाय्याच्या, ते पुस्तक झालं. माझे ग्रामीण पुनर्रचनेचे प्रयत्न आणि संघर्ष हे पुस्तक माझं तयार आहे. ते 2-3 महिन्यामध्ये प्रकाशित होऊ शकेल. याशिवाय माझं आत्मचरित्र स्वतः लिहितो आहे. माझ्यावर काहींनी चरित्र लिहिले, 2 लेखकांनी चरित्र लिहिलं आहे. ते अजून प्रकाशित व्हायचं, ते लिहिण्याचं काम त्यांचं चालू आहे. एवढ्या साऱ्या परिश्रमानंतर सर्वसामान्य माणूस विश्रांतीचा विचार करतो, पण जे.के. जाधव सतत असं म्हणत असतात की अजून तर खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. मी परदेश प्रवास 3 वेळेस केला. 1985 मध्ये केंद्र सरकारने मला कोलंबो प्लॅनच्या अंतर्गत UK मध्ये पाठवलं. क्रॅनफील्ड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या इन्स्टिट्यूटमध्ये डेव्हलपमेंट ऑफ स्मॉल स्केल एंटरप्राइजेस इन डेव्हलपिंग कंट्रीज, म्हणजे भारतासारख्या विकसनशील देशामध्ये लघुउद्योगांचा विकास कसा होईल या विषयावर अभ्यास करण्यासाठी मला परदेशात पाठवलं. त्यानंतर मी 1999 मध्ये इस्रायलला गेलो. तिथं शेतीचा विकास आणि औद्योगिक विकास या 2 गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी टुरिस्ट म्हणून सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया आणि बँकॉक किंवा ज्याला आपण थायलंड, अशा 4 देशामध्ये आता मी परवा 2011 मध्ये जाऊन आलो. आपण फार भाग्यवान आहोत की भारतामध्ये 12 महिने सूर्य तळपत असतो, म्हणजे 12 महिने सूर्याचा प्रकाश तुम्हाला मिळतो. आणि सूर्याचा प्रकाश म्हणजे शक्तीचा मोठा स्रोत आहे. परदेशामध्ये वेस्टर्न कंट्रीजमध्ये सूर्यप्रकाश दिसला की लोक आनंदाने नाचू लागतात आणि आपल्याला सूर्यप्रकाश असून त्याचा उपयोग करत नाही. आपल्याला सगळ्या प्रकारच्या फळं उत्पन्न होऊ शकतात, भाज्या उत्पन्न होऊ शकतात, सगळ्या प्रकारचं अन्नधान्य उत्पन्न होऊ शकतं. म्हणजे एवढी डायव्हर्सिटी किंवा एवढी व्हरायटी जी आहे ती कुठल्याही देशामध्ये जगात इतर नाही. एवढी सगळी संधी आपल्याकडे असूनसुद्धा आपल्या देशाचा विकास होत नाही, हे मला प्रत्येक वेळी प्रकर्षाने जाणवलं. जेव्हा मी परदेशात गेलो तेव्हा मला जाणवायचं आणि मला परदेश दौऱ्यानंतर प्रत्येक वेळेस हे वाटायचं. आणि मग इथं आलो की माझ्यासोबत काम करणारे लोक आहेत माझे, त्यांना मी सांगायचो की आपल्याला अजून माइल्स टू गो, अजून आपल्याला पुष्कळ प्रवास करायचा आहे, की थांबून आपल्याला चालणार नाही. शाळा सुरू केलं ना, तर आपली प्रत्येकाची नैतिक जबाबदारी. अशा प्रकारे सर्वांनीच साथ देऊन विकासाची कास धरली तर आपल्या सुजलाम सुफलाम देशात पुन्हा एकदा सोन्याचा धूर निघेल, या समृद्ध आशावादानं भारलेले जे.के. जाधव युवकांना म्हणतात, तरुणांनी या दृष्टीने विचार केला पाहिजे की आपल्या देशामध्ये अनेक संधी तरुणांची वाट बघत आहे. एवढा कच्चा माल आहे, एवढं शेतीचा कच्चा माल आहे, मिनरल्स आहेत, खाणी आहेत, अनेक प्रकारच्या संधी आपल्या देशामध्ये आहेत. परंतु त्या संधीचा आपण योग्य प्रकारे उपयोग करू शकत नाही. संधी म्हणते या युवकांनो या, मी तुमची वाट बघते. आयुष्य हे मौज मजा लुटण्यासाठी नाही तर आपल्या समाज बांधवांचा विकास हेच आयुष्याचं लक्ष असलं पाहिजे, असा जे.के. जाधव यांचा ठाम निर्धार आहे. पत्नी सरस्वती ताईंनीही या विकास यज्ञात स्वतःला झोकून देणं हे जे.के. जाधव यांच्या आयुष्यातलं एक पवित्र वेगळेपण आहे. जास्तीत जास्त शैक्षणिक सुविधा सर्वसामान्य माणसाला उपलब्ध केल्या पाहिजेत, त्या दृष्टिकोनातून माझा हा प्रयत्न चालू आहे. आणि हे करण्यासाठी आता मी जरी सामाजिक कार्य करत असलो तरी राजकारणामध्ये मी सुद्धा आता सक्रिय भाग घेत आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे की जोपर्यंत राजकीय सत्ता तुमच्या हातात येत नाही तोपर्यंत तुम्ही समाजामध्ये बदल करण्यासाठी यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून समाजामध्ये बदल करायचा असेल, देशामध्ये गरिबी हटवायची असेल तर आपल्याला राजकीय शक्तीचा उपयोग करून घ्यायला पाहिजे. म्हणून समाजाच्या मुख्य प्रवाहात राहण्यासाठी मला राजकीय शक्तीचा उपयोग करून घ्यायला पाहिजे. आणि राजकीय क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी माझी धावपळ चालू आहे, माझे प्रयत्न चालू आहेत. आणि मला खात्री आहे की माझं हे कार्य बघून समाज किंवा राजकीय क्षेत्रातले जे काम करणारे लोक आहेत
ते मला राजकीय क्षेत्रामध्ये पुढे येण्याची संधी देतील आणि मी पुढे आलो म्हणजे मला जास्तीत जास्त सामाजिक कार्य करता येईल. मला राजकीय क्षेत्राचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करायचा आहे. समाजाला सातत्यानं योगदान देणाऱ्या या व्यक्तीनं समाजाकडूनही काही अपेक्षा ठेवल्यात. समाजामधला जो काही घटक सुस्थितीत आहे, श्रीमंत आहे, खूप श्रीमंत पाहिजे असं नाही, जो सुस्थितीत आहे, स्वावलंबी आहे, त्या प्रत्येक स्वावलंबी व्यक्तीने कमीत कमी 2 युवकांना दत्तक घेतलं तर मला असं वाटतं की पुढच्या 5 वर्षामध्ये हा देश सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. जे.के. जाधवांच्या या विकास यात्रेत आपलं सहर्ष स्वागत आहे. या आणि सामील व्हा.